आपल्याला जायचं शेतात आणि तुम्हाला पण दाखवतो शेतचा रस्ता कसा आहे. तर चला मग बघू शकता, असा आहे शेतचा रस्ता आमचा. टेकड्यावरून वरती येऊन जावं लागतं. एक तर मी चांगले कपडे घातलेले. नानीच्या गावाहून जायचं आपल्याला मामाच्या घरी. तो मामाच्या घरी नाही, आपल्याला जायचं किनगाव जट्टूला. बघू शकता एक नंबर रस्ता. चला तुम्हाला डायरेक्ट आमच्या शेताजवळ दाखवतो. एक नंबर व्ह्यूज चांगल्या प्रकारचं. टेकडा चढून तर आलोय वरती, पण अजून खूप लांब जायचंय. बघू शकता झटका मशीन लावले तिकडे. जर हात लावला ना तर करंट सारखं सोडते. लय दम आला गो. इतकं टेकडा चढायचं वरती म्हणजे काय बापरे. चला तुम्हाला डायरेक्ट शेताजवळ नेतोय. लोक शेतातच राहतात. सगळे गावाकडची लोक शेतात राहतात, कारण की आता तूर आहे जमाटून येईल. पण काय भाव घेऊ काय देत नाही, पण मेहनत जारी आहे. हे बघू शकता झटका मशीन. जर याला हात लावला ना भाऊ जागेवर, इथं कोणीच नाही. होईन माझं कांड. आधीच लग्न राहिलं माझं. तुम्हाला पलीकडे दाखवली असती तुरी एक नंबर येईल, पण काय झटका मशीन लावली. जर चिपकलो तिथं तर तिथंच कांड होईल. बघू शकता खूप खाली. आणि मी वरती म्हणजे वरती नाही, वरती म्हणजे टेकड्यावरती. शेत बघा आमचे. कसे फुलांचे झाड कसे बघा कसे. आम्ही फुलांचे झाड पेरेल. हे इथे एक चिंचाचं झाड होतं. आम्ही ह्या झाडावरून चिंच खायचे वरचे जाऊन. आणि ते झाड बघा, त्याच्यावर वीज पडली होती. ते झाड आहे त्याच्यावर वीज पडली होती म्हणून ते सुकून वाळून गेला. आठवण त्या झाडाचंच होती आमची. खूप मित्रांना आम्ही सगळे चिंच खायला यायचो. ते वरती शाळा असली चालू की सरचं पण मार खायचं, चिंच पण खायचो आणि लोकांचे बोलणे पण खायचो. आपल्याला जायचं तिथं. आपला रस्ता ह्याव तो सीधा चलेंगे आपण. अरे काय अर्धी मराठी अर्धी हिंदी, मी काय पण ठोकून जातो. काय वेगळंच फील. हां, शेतामध्ये तर एंट्री झाली आमची. हा माझा काकाचं खेत नाही, आमच्या भाषेत खेत वावर. कशी सावली एक नंबर, पण थंडीचं वातावरण म्हणजे उन्हातच राहावं लागतं. हां, कापूस कसे क्वालिटी आहे पण भावच नाही. काय करावं या सरकारला. कसं भाव द्या की आमच्या मालाला. भाव घेऊ देत नाही ना. मग इलेक्शन आलं ना जवळ तर द्या आम्हाला वोट, आम्ही तुमचे का भाव वाढवून रस्ता बनवून. तसलं असलं काय देतच नाही. जाऊ द्या म्हणलं आता काय. बघा आमचं माल. एक गोष्ट तुम्हाला हे दाखवतो.
आम्ही जे प्लॉट लावतो मिरचीचा, तुम्हाला त्याचं बियाणं दाखवतो. हे बघू शकतो. त्याच्या पहिले हे फुलं पहा, तुरीला दिसायला लागले लाल लाल फुले. शेंगा बघा, तोडून घेतो कशी पण असो. शेंगा अशीच खाल्लं म्हणजे भरपूर शेंगा लागले बघा. आणि हे बघा, मिरचीचं पलट लावले. इथून मिरची तोडायची, त्या मशीनवरून काढायची. इथं येतं गहू आहे रे. मीच भाव चाललो दुरून, ते दिसलं मला वाटलं मिरचीचंच बियाणं आहे का. सॉरी मित्रांनो, तुम्हाला दाखवीन मी मिरचीचं बियाणं. असं तर तुम्ही बघेल, पण असंच प्रकारचं खूप मोठं आहे. ह्याच्यातून काढावं लागते मिरची. हा बघा, खाली पडलेले बियाणं ही मिरची. इथून आत टाकावं लागतं. इथून पास होते, इथून टक्कर निघते आणि इथून बियाणं पास होते. तुम्हाला जर पण अशी ह्याची डबल एक व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा. हे बियाणं इथून येईल, बघू शकता. असं बियाणे आणि हे 2,000-3,000 रुपये क्विंटल असतात. हा बघा, वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. सटकीन मिरची वाळू घातली. बघा व्ह्यू कसं आहे, क्वालिटी. इथं आमचं कोटा होता, ते तुटला. आता हे बनवला हे. आणि इथं झोपतो संध्याकाळी. इथं झोपतो रातच्या, कारण की रोगी सगळे येतात, माल खाऊन घेतात. छत्रीचा सगळा धिंगाणा झाला. कसं आहे, ह्या टेकड्यावरून आलो वरती येऊन डायरेक्ट तिकून. हे आमची विहीर पण दाखवतो, नेट पण दाखवतो. चला मग खाली. हो, आता लय भीती वाटते मित्रांनो, थोडंसं भीती वाटते. चला, सगळ्यात पहिले ही मशीन बघा. जादू नाही, असं नाही हो. सॉरी, माझ्याकडून मिस्टेक झाली. काय सर, थांब 1 मिनिट. ते असं आहे, थांब 1 मिनिट. गाडीचं तोंड नाही, शेतकरी ब्रँड आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही. कसं आहे मॉडेल. हां, एक नंबर क्वालिटी. मी तुम्हाला ह्याचे फंक्शन सांगतो. हे जे रॉड आहे ना, हे 3 बेड, म्हणजे 3 फूटचं बेड आहे. 3ची नाली पडते. आणि हे 2 टायर त्याचे. हे हँडल, हे जे हँडल आहे ना, याला जर असं फिरवलं तर हे खाली जाते. ह्याला जर फिरवलं नाही हे खाली जाते. आणि हे याचे न्यूटन गिअर. हे 1 मिनिट. हे जे न्यूटन, हे जे ह्याला जर फक्त असं केलं तर हे न्यूटन होतं. ह्याला जर असं पुश केला तर सीधा घोड्यावानी पळते, घोड्यावानी. मग हे ह्याला हे रेस ह्याला जर दाबलं तर मशीन धर पुढे जाते. हे आहे त्याचं सायलेन्सर. हां, हे सायलेन्सर. हे जर फिरवलं तर हे ढिलं होतं. डबल हे जर
वरी असला आणि खाली असं असला तरच मशीन चालू होणार, आणि असं जर असला तर मशीन चालू होत नाही. हे जणून पट्टा त्याचा, आणि ह्यानंच मशीन चालती. पहा मग सेटिंग एक नंबर कसं आहे घोडा. ह्याला झाकून घेतो कारण की ऊन थंडी लागू लागली ना, त्याच्यामुळं झाकून घेतो. नंतर झाकतो, तुम्हाला पहिले दाखवतो. चलो, ही विहीर आहे आमची. बघा कशी टॉप माल. का नाही, चलो तुम्हाला डायरेक्ट नेटमध्ये नेतो. नेटमध्ये तो एंट्री हो गई हमारी. टॅन टॅन लय 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 लाय. मिरची, ही मिरची तोडून तिथं काढावं लागते. तिथून बियाणं पास, तिथून बियाणं साहेबाजवळ. साहेब पण आपला ब्रँड माणूस आहे. बघा किती हिरवी मिरची. चला मग, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.